नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की सुभेदार कुटुंबातील सर्व कामगार त्यांच्या पगारासाठी आलेले असतात. कल्पना सायलीची त्यांच्याशी ओळख करून देते. आजपासून मी तुमची मालकीनबाई नाहीये, ह्या तुमच्या मालकीनबाई आहेत. तेव्हा आता तुमचा दर महिन्याचा हिशोब या मालकीनबाईच बघतील. आपली हिरोईन बोलते, आई आओ एवढे सगळे व्यवहार मी बघायचे म्हणजे? पूर्णाजी बोलते, म्हणजे काय? अगं आतापर्यंत कल्पना सांभाळत होती ना, आता तू सांभाळायचं. बघ बघ हिशोब बघ. आपली हिरोईन बोलते, बरं. विमलताई तुम्ही सगळ्यांसाठी चहा टाकता? आपली हिरोईन त्यातील एकाला बोलते, दादा तुम्ही त्या दिवशी आईंना सांगत होता की तुम्हाला डायबिटीज झालाय ना? तो बोलतो, हो. विमलताई यांच्या चहामध्ये साखर नका टाकू. तुम्ही बसा ना, सगळे बसा, मी हिशोब बघते. सर्वजण लोक खाली जमिनीवर बसतात. आपली हिरोईन बोलते, अहो अहो खाली का बसलात तुम्ही असे? वर बसा ना. त्यातील एक जण बोलतो, मालकीनबाई अहो मी इथंच ठीक आहे. आपली हिरोईन बोलते, अहो असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही सगळे आमच्यासाठी इतकं करता आणि असं खाली का बसायचं तुम्ही? आणि तुमच्या मदतीनेच आमचं घर चालतं ना. आणि शिवाय आता तुम्ही मालकीनबाई म्हणालात ना, मग माझं ऐकायला नको? सर्वजण लोक वरती बसतात. इकडे तन्वी नागराजच्या रूम मध्ये येते आणि बोलते, काका कसे आहात तुम्ही? अहो किती फ्रेश दिसताय तुम्ही. नागराज बोलतो, काय काम आहे? तन्वी बोलते, अय्या तुम्हाला कसं कळलं की माझं तुमच्याकडे काय काम आहे? नागराज बोलतो, तुझ्या थोबाडावर दिसतंय. काय काम आहे बोल. तन्वी बोलते, एक मिनिट आलेच. आणि तन्वी दरवाजा लावत असते. नागराज बोलतो, काय करतेस? दरवाजा का लावतेस? काय करणार आहेस तू आता? मारणारेस मला? पण मागत पडेल तुला. तन्वी स्वतःच्या कपाळावर मारत बोलते, काका काका मी असं तुम्हाला एका झटक्यात का मारेन? मला अजून तुमच्याकडून खूप उपयोग करून घ्यायचा आहे. नागराज बोलतो, उपयोग? कसला उपयोग? अहो सांगते. किती प्रश्न विचारता? तन्वी रूम मध्ये इकडे तिकडे काहीतरी शोधते. नागराज बोलतो, काय शोधतेस? काय शोधतेस? तन्वी बोलते, पेन शोधते हो. त्याशिवाय तुम्ही सह्या कशा करणार? नागराज बोलतो, कशावर सही करायची? कशावर करायची? तन्वी बोलते, माझ्या बाबांनी नाही का एक प्लॉट माझ्या नावावर केला होता, तो प्लॉट तुम्ही तुमच्या नावावर करून घेतला. मग तो प्लॉट परत मिळवायला नको का? त्यासाठी म्हणून ट्रान्सफर पेपर वरती सह्या करा. नागराज बोलतो, आता मी एक शेवटचा प्रश्न विचारू का? माझ्या बाबांनी म्हणतेस तू, कोण आहेत ग तुझे बाबा? माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या बापाचा पत्ताच नाहीये. तन्वी बोलते, अय्या त्यांचा पत्ता लागला हे तुम्हाला माहित नाहीये का? माझे बाबा म्हणजे रविराज किल्लेदार, तुमचे लाडके भाऊ. करा सया. नागराज बोलतो, करणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या दादाची म्हणजे माझी आहे आणि ती मलाच मिळणार आहे. तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तन्वी बोलते, अच्छा म्हणजे माझे हात रिकामेच राहणार का? हो पण रिकामे कसे राहतील? माझ्या हातात तर माझा व्हिडिओ आहे ना, 10 डिव्हाइसेस वर सेव्ह केलेला. शिवाय तो व्हिडिओ मी स्वतःला मेल सुद्धा करून ठेवलाय. काका अहो तुम्ही मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलात, त्याच्या बदली छोटस गिफ्ट आहे असं तरी समजा. इकडे आपली हिरोईन सर्वांना चहा देते आणि ती एकेकाला पैसे देत असते. एक जण व्यक्ती उठतो आणि बोलतो, मालकीनबाई अहो माझे तर फक्त 1800 रुपये होतात, तुम्ही चुकून जास्त दिलेत. आपली हिरोईन बोलते, चुकून नाही दिलेत दादा, तुमच्या घरात लग्न आहे ना म्हणून मुद्दाम दिले. तो व्यक्ती बोलतो, लय उपकार झाले बघा. आपली हिरोईन बोलते, अहो उपकार कसले? तुम्ही सगळी याच घरातली माणसं आहात ना? मग एवढ्याच मी टाळ्या वाजवते आणि बोलते, वा मस्त चाललंय सगळं. घरातील किल्ल्या हिच्या हातात काय गेल्या, ही आता सगळे पैसे उडवून टाकणार. कल्पना अस्मीवर चिडत बोलते, अस्मिता ह्याला पैसे उडवणं असं म्हणत नाहीत तर माणसं जोडणं असं म्हणतात. अस्मी बोलते, मम्मा तो आता हिचीच बाजू घेणार. आता हिने हे नोकर सोप्यावर येऊन बसवलेत, उद्या हे आपल्या डोक्यावर बसले की मला नका सांगू. पूर्ण आई बोलते, अस्मिता तुला कोणी काही सांगायला जात नाही, तू सगळ्यांना सांगत असते. आपली हिरोईन बोलते, अस्मिता ताई अहो ही आपल्यासारखीच माणसं आहेत ना, मग यांना वेगळी वागणूक का द्यायची? अस्मी चिडून बोलते, तू मला शिकू नकोस. त्यातील एक जण माणूस उठतो आणि बोलतो, मालकीनबाई येतो आम्ही, थँक्यू. आणि ती माणसं निघून जातात. पूर्णाजी अस्मीवर रागवते आणि बोलते, अस्मिता तुला काय कळतं का ग कुठे काय बोलायचं ते? आपलं घर अगदी योग्य व्यक्तीच्या हातात गेलंय. कल्पना मला जशी खात्री होती ना की तू हे घर अगदी व्यवस्थित सांभाळशील, तशीच खात्री मला सायलीबद्दलही वाटते. इकडे तन्वी नागराजला बोलत असते, सही करा नाहीतर तो व्हिडिओ किल्लेदारला नक्कीच मिळेल. नागराज बोलतो, करणार नाही. तन्वी बोलते, ओके. आणि दरवाजा जाते आणि जोरजोरात किल्लेदारला आवाज द्यायला लागते, बाबा ओ बाबा बाबा. नागराज बोलतो, काय चाललंय तुझं, कशाला आवाज देतेस? तन्वी बोलते, बाबा नागराज काका. नागराज बोलतो, अगं गप गप, मला काय आता आयुष्यात न उठवतेस का? आणते पेपर्स, करतो सही. इकडून रविराजचा आवाज येतो, तन्वी काय झालं ग? तन्वी बोलते, बाबा अहो नागराज काकांनी माझी एक गोष्ट घेतली होती ना,
पण ते आता देतायत परत, नाहीतर तक्रार करणार होते तुमच्याकडे. झालं सॉल्व बाबा, काय नाही. रविराज बोलतो, हे काय लहान मुलांसारखं बांधताय तुम्ही? नागराज बोलतो, काही नाही दादा, दादा मस्करी चालू होती आमची. नागराज गुपचूप सहाय करतो. तन्वी बोलते, थँक्यू काका, तुम्ही खरंच किती गोड आहात. म्हणजे ना तुम्ही किल्लेदारांचं ना चॉकलेट आहात, चॉकलेट बॉय. तन्वी निघून जाते. नागराज खूप चिडतो. इकडे अस्मीने तन्वीला फोन लावलेला असतो. अस्मी बोलत असते, ही आता रस्त्यावरची मुलगी माझ्या घरची मालकीनबाई म्हणून मिरवणार आणि हे सगळं मी बघत बसायचं? नाहीये तन्वी, नाही, हे मला काय जमणार नाही. आता आपल्याला काहीतरी लवकरच करायला लागणार आहे. तन्वी बोलते, अगं काय करायचं हे मी आधी सांगितलंय तुला. त्या खोट्या मालकीनबाईच्या खोलीत शिर आणि त्यांच्या खोट्या लग्नाचे पेपर शोधून काढ. अस्मी बोलते, अगं पण मी तिच्या खोलीत कधी शिरणार? 24 तास तर ती घरातच पडलेली असते ना. पूर्णाजी आणि मम्माला दाखवायचं असतं तिला ती किती काम करते ते. आता या सिच्युएशन मध्ये मी कशी फाईल शोधणार तू सांग ना मला. तन्वी बोलते, अगं तू हे मला काय विचारतेस? तुझ्या घरात काय आणि कसं करायचं हे तुलाच कळायला हवं ना. अस्मी बोलते, अगं पण मी ते कसं करणार? तन्वी बोलते, अगं अस्मिता, ती कॉन्ट्रॅक्टची फाईल आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे अगं. अस्मी बोलते, ते सगळं ठीक आहे, पण तू एक गोष्ट विसरतेस. तुला पूर्णाजीला परत इम्प्रेस करावं लागणार आहे, तेव्हा ती तुला घरात घेणार. तन्वी बोलते, त्याचाही विचार करून ठेवलाय मी. अस्मिता, ती तुला माझ्या आईची डायरी आठवते जी पूर्णाजीच्या खोलीत आहे? अस्मी बोलते, हो आठवते ना. ती आपण गणपतीच्या वेळेस चोरली होती, पण त्यावेळेला जो आपण प्लॅन केला होता तो तर सगळा फ्लॉपच झाला की. तन्वी बोलते, आता नाही होणार परत फ्लॉप. तू फक्त ती डायरी मला आणून दे. त्या डायरीची अशी पारायण करेन ना मी, मग सेम टू सेम मी माझ्या आईसारखं वागेन. मग परत पूर्णाची इम्प्रेस झाली म्हणून समज. अस्मी बोलते, अगं पण. तन्वी बोलते, अस्मिता मी ठेवू का फोन? मला अभ्यास करायचा आहे ग. मी फोन ठेवते. तन्वी गडबडीने फोन ठेवते. अस्मी स्वतःशीच बोलते, असली कसली आहे ही? स्वतःच्याच आईसारखं वागायला हिला डायरी बिरी कशाला वागते? स्वतःच्याच आईसारखं वागायला हिला डायरी बिरी कशाला लागते? मुळातच प्रतिमा आत्याचे सगळे गुण हिच्यात असायलाच हवे होते ना. जाऊ दे ना, मला काय करायचे आहे. या घरामध्ये सायली ऐवजी तन्वी आल्याशी कारण. इकडे आपले हिरोईन एकटक चावीकडे बघत बसलेली असते. आपला हिरो तिच्या जवळ येतो आणि बोलतो, मिसेस सायली, काय विचार करत बसलाय? कसलं टेन्शन घेताय इतकं? रेस्टलेस का झाला आहात मालकीनबाई? आपली हिरोईन बोलते, सर तुम्ही तर मला मालकीनबाई म्हणू नका ना. या शब्दात जो विश्वास आहे ना त्यानेच मी अस्वस्थ होते. आई म्हणाल्या की तुम्हा तिघांकडून महिन्याचे पैसे घेऊन त्या तिजोरीत ठेवायचे, पण सर मला असं तुमच्याकडे थेट पैसेही मागायला जमणार नाहीये. आणि मुळात या फक्त किल्ल्या नाहीयेत, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलण्याची माझी योग्यता तरी आहे का? आपला हिरो बोलतो, ऑफकोर्स. तुम्ही स्वतःवर डाऊट का करता मिसेस सायली? आपली हिरोईन बोलते, अहो कारण मुळात मी हे विसरू शकत नाहीये की मी या घरची सूनच नाहीये. नाईलाजाने खोटेपणा करायला लागतोय, तो झेलतोच आहोत ना आपण. पण मी हा सुनेचा मान कसा मिरवू सर? ते काय नाही, या किल्ल्या मी माझ्याकडे नाही ठेवू शकत. या किल्ल्यांचा अपमान मी नाही होऊ देणार. मी या किल्ल्या आईंना आणि पूर्णाजींना नेऊन देणार. त्यांना जे पटेल, जे कारण समजेल असं समजून सांगेन मी. पण या किल्ल्या मी आता माझ्याकडे नाही ठेवू शकत. आणि ते किल्ल्या घेऊन चाललेले असते. आपला हिरो किल्ल्या उचलतो आणि बोलतो, अहो थांबा, तुमचं कळतंय मला, पण जरा थांबा, तुम्ही बसा, 1 मिनिट बसा. आपला हिरो तिला खाली बसवतो. मिसेस सायली, हे बघा, तुम्ही ना जरा शांतपणे विचार करा. हे बघा, कुठली सून घरातील किल्ल्या स्वतःकडे आल्यावर परत देईल? जर तुम्ही असं केलं तर मम्मा आणि पूर्णाजीला आपल्यावर डाऊट नाही का येणार? आपली हिरोईन बोलते, अहो पण या किल्ल्या त्याच मुलीच्या हातात पडायला हवा जी या घरातली खरी सून असेल. तिचा मान आहे हा, माझा नाही. पूर्णाजी आणि आई सगळी कर्तव्य किती प्रेमाने माझ्याकडून करून घेतात हे बघताय ना तुम्ही. अहो हे सगळं करून मला मेल्यासारखं होतं.